फ्रेजेस म्हणजे काय तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्द ज्या वेळेला एकत्र येतात आणि अशा त्या शब्दसमूहाला जेव्हा एक विशिष्ट अर्थ असतो त्यावेळेला त्याला फ्रेज असं म्हणतात. तर मित्रांनो, फ्रेज म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, याच्यापूर्वीही आपण ते बघितलेलं आहेच. परंतु या फ्रेजेस ज्या असतात, या फ्रेजेस असतात याचे 3 प्रकार असतात आणि ते कुठले प्रकार असतात तर ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज आणि नाउन फ्रेज, हे 3 प्रकार त्याचे असतात. तर आता हे ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज आणि नाउन फ्रेज यांचा उपयोग आहे का? तर मित्रांनो, खरं सांगायचं तर 2011 पासून 2019 पर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्या त्या प्रश्नपत्रिकांमध्ये आतापर्यंत फ्रेजेस ओळखा ह्याच्यावरती एक पण प्रश्न येऊन गेलेला नाहीये. पण त्या अनुषंगाने प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे ते काय करतात, एखाद्या फ्रेजच्या खाली अंडरलाईन करतायत आणि सांगतायत की या फ्रेजेसवरनं तयार होणारा खाली कुठला क्लॉज आहे किंवा कुठलं वाक्य बरोबर आहे की ज्याच्यामधनं त्या फ्रेजवरनं क्लॉज बनवलेला आहे. तो क्लॉज कुठला हे ओळखायला नाही सांगत आहेत. ते सांगायचं फक्त एवढ्यासाठी ते मित्रांनो की ते क्लॉज जरी ओळखायला सांगत नसले तरी त्याच्यामध्ये होतं काय माहितीये का, जर तुम्हाला ती कोणती फ्रेज आहे समजली, म्हणजे ती ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे का ऍडव्हर्ब फ्रेज आहे का नाउन फ्रेज आहे, हे जर तुम्हाला एकदा समजलं तर तुम्हाला खाली येणारा क्लॉज आहे ना तो लगेच समजू शकतो. त्यामुळे ऍक्च्युली फ्रेजेसचा आपल्या परीक्षेसाठी उपयोग हा एवढाच आहे. आणि या फ्रेजेस ओळखणं किती सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. म्हणजे ज्यावेळेला आता आम्ही ज्यावेळी तुम्हाला शिकवीन त्यावेळेला तुम्हाला मी जे पहिल्यापासून जे सांगितलेलं आहे सतत त्याचं सतत स्मरण ठेवा. ऍडव्हर्ब फ्रेज ओळखायचं असेल तर फक्त तुम्हाला काय करायला लागतं हे आपण अगोदर शिकलोय. आरपी म्हणजे काय बघा, ज्या वेळेला क्रियापदाला तुम्ही का, कधी, कुठे, कसा, किती, बरोबर ना, हे 5 प्रश्न आपण कायम बघितलेले आहेत. मी हजारदा तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ऍडव्हर्ब फ्रेज ओळखण्यासाठी फक्त तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय, का, कधी, कुठे, कसा आणि किती. कळलं? आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आपण हे जे शिकतोय हे इतक्या डीपली शिकतोय. फक्त आता तुम्हाला असं वाटतंय हे काय, हे आम्हाला माहिती आहे किती सोपं आहे. पण मित्रांनो, याच्यावरती अनेक ट्रिक्स देत असतात आणि या ट्रिक्स कशा फेल होतात ना हे मी तुम्हाला दाखवणार आहे. की मित्रांनो, ट्रिक्स वरती जाऊ नका. ट्रिक्स म्हणजे अभ्यास नाही. आणि ट्रिक म्हणजे समजा माझा एक मित्र होता, त्याला लॉटरीचा जाम ना, तो काय करायचा माहितीये का, लंगडा दिसला ना एखादा माणूस, लंगडा जाताना आज सत्ता, मग शेवटचा 7 अंगडा असलेला लावायचा आणि काय नाही त्याला लागायचे. कधी कधी 100 रुपयातून 500 रुपये मिळायचे वगैरे असं व्हायचं. मला सांगायचं काय, ही फक्त ट्रिक आहे, ट्रिक. ऍट द एंड ऑफ द डे एवढंच व्हायचं की काय नाही, जेवढे पैसे घातले तेवढे पैसे मिळाले म्हणजे शून्यावर राहिला. कुठून कधी 10 रुपये जास्त असायचे नाही तर 100 रुपये जास्त असायचे. पण लखपती मात्र तो कधीच झाला नाही. शेवटी हळूहळू त्यांनी ते सोडून दिलं, तो भाग वेगळा. सांगायचं काय, ह्या ट्रिक्स ज्या असतात ना, या ट्रिक्स म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, ती लॉटरी असते. आणि लॉटरी नेहमीच लागत नाही. जर अशी प्रत्येकाला लॉटरी लागली असती ना तर महाराष्ट्र राज्य कधी श्रीमंत झालं असतं. बाय द वे, सांगायचं फक्त एवढंच आहे की ह्या ज्या आपण शिकलेल्या ट्रिक्स आहेत, ह्या ट्रिक्स नाही आहेत, ऍक्च्युली ग्रामरचे रूल्स आहेत. बघा ना, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन फक्त ह्याच्यामुळेच समजणार आहे, टाइमचा क्लॉज ह्याच्यामुळेच समजणार आहे, प्लेसचा क्लॉज ह्याच्यामुळेच समजणार आहे, मॅनरचा क्लॉज ह्याच्यामुळेच समजणार आहे. कळलं का? डिग्री ह्याच्यामुळेच समजणार आहे. सांगायचं फक्त एवढंच आहे मित्रांनो की ह्या ऍक्च्युली ह्या ट्रिक्स नाहीयेत, हे फक्त लॉजिकली मराठीमध्ये मी काढलेले फक्त प्रश्न आहेत. कळलं का? त्यामुळे तुम्हाला एकदा हे समजलं तर तुम्हाला खूप फास्ट तुम्हाला हे समजायला लागेल. आणि मित्रांनो, एवढंच लक्षात ठेवा, या 2 फ्रेजेस तुम्हाला समजल्या, या फ्रेजेसमध्ये तर काही शिकायला लागतच नाही. कारण का, या फ्रेजमध्ये नेहमी काय असतं माहितीये का, आधी वर्ब असतं आणि ह्याच्यानंतर नाऊन असतं. म्हणजे थोडक्यात काय, या वर्बची क्रिया असते ना ती नाऊन वरती होत असते आणि त्या वर्बची क्रिया ज्या वेळेला नाऊन वरती होत असते त्याच वेळेला फक्त ती नाऊन फ्रेज असते. परंतु ही जी नाऊन फ्रेज आहे ही कधी कधी फसवी पण असू शकते आणि ती कशी फसवी असू शकते तेही आपण बघायचंय. म्हणून मित्रांनो, फक्त एवढंच लक्षात ठेवा, सांगायचंय फक्त कशासाठी की दिसताना आपल्याला एक दिसतं पण नेहमी जसं दिसतं तसं नसतं आणि ते नसतं त्यावेळेस सगळेजण फसतात. त्यामुळे आपल्याला फसायचं नाहीये. हे सगळ्या जरी ट्रिक्स असल्या आणि या लॉजिकली जरी बरोबर असल्या तरी प्रत्येकाला एक्सेप्शन्स ही असतातच. हे सगळ्यात जास्त बरोबर आहे हेही मला माहितीये, पण जरी बरोबर असलं तरी सुद्धा ते कधी कधी फसवतं. ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज मध्ये नेहमी सुरुवातीला ऍडजेक्टिव्ह असतं आणि त्याच्यानंतर नाउन असतं. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ऍडजेक्टिव्ह हे नेहमी नामाबद्दल माहिती देत असतं
ऍडजेक्टिव्ह नेहमी नामाबद्दल माहिती देत असतं. मग जसं ऍडजेक्टिव्ह हे नामाबद्दल माहिती देत असतं तसंच ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा सुद्धा नामाबद्दलच माहिती देत असतो. बघा मी काय सांगतोय ते, ऍडजेक्टिव्ह नामाबद्दल माहिती देते, मग ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा सुद्धा नामाबद्दलच माहिती देत असला पाहिजे आणि असतोच. ते कसं ते आपण शिकणार आहोत त्यावेळी तुम्हाला समजेल. कळलं? इतका सोपा क्लॉज आहे माहितीये का, मी तुम्हाला कालच सांगितलं की जर आपल्याला तो समजत नसेल ना तर आजपर्यंत आपण कधी इंग्लिशचं पुस्तक बघितलेलं नसेल. जर ऍडव्हर्ब क्लॉज समजला नाही ना तर आपण कधी पुस्तक उघडलं पण नसेल. आणि तुम्हाला सांगितलं नाउन क्लॉज समजत नसेल ना, शेती, परत मजेसाठी बोलतोय, सांगायचं फक्त एवढ्यासाठी की हे इतकं सोपं आहे. तर या ज्या फ्रेजेस आहेत त्या रिस्पेक्टिव्ह फ्रेजेस मधनं रिस्पेक्टिव्ह क्लॉजेस बनत असतात. म्हणजे ऍडजेक्टिव्ह फ्रेज पासून ऍडजेक्टिव्ह क्लॉज बनतो, ऍडव्हर्ब फ्रेज पासून ऍडव्हर्ब क्लॉज बनत असतो आणि नाउन फ्रेज पासून नाउन क्लॉज बनत असतो. परत एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला कुठल्याही फ्रेजेस पासून क्लॉज कसा बनवायचा हे अजिबात शिकायचं नाहीये. आपल्याला जर त्या 3 क्लॉजेसची ओळख झाली की आपल्याला 1 मार्क सहज मिळून जातो. म्हणजे हे सगळं सांगायचं फक्त एवढ्यासाठी मित्रांनो, फ्रेजेस आणि क्लॉज म्हणजे पर्टिक्युलरली क्लॉजेस याच्यावरती 2 मार्कासाठी तरी प्रश्न पडत असतात. आणि हे प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहेत. पर्टिक्युलरली सगळ्यात जास्त आणि अवघडातल्या अवघड प्रश्न आहे ना तो क्लॉजवरती पडतो. पण तरी सुद्धा गेल्या 2 वर्षामध्ये जरा खूप सोपे प्रश्न पडायला लागलेले आहेत. तरी पण मला 2018ची एक प्रश्नपत्रिका आठवते राज्यसेवेची, की ज्याच्यामध्ये थोडासा अवघड आणि वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला गेला होता. आणि हा प्रश्न काय आहे तो आपण नंतर ते शिकत असताना बघूच आपण. पण होतं काय, त्याच्यामध्ये असं हे होतं की कुठल्याच पुस्तकामध्ये त्याचे रूल्सच दिलेले नाहीयेत, कुठल्याच पुस्तकात दिले नाहीत. मी आता माझ्या नवीन फेब्रुवारी 2019 मध्ये काढलेली जी एडिशन आहे त्या एडिशन मध्ये मात्र तो रूल मुद्दामून टाकला. परत हे लोक कुठून हे काढतायत, म्हणजे कुठून हे सगळे वाक्य काढतायत, हे फक्त ज्या पुस्तकात आहे त्या पुस्तकात हे क्लॉजेस दिलेले आहेत आणि हा नियम दिलेला आहे, त्यामुळे तो त्या पुस्तकामध्ये समाविष्ट करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये माझं काही खूप मी ग्रेट असं नाही, फक्त जो अभ्यास लागतो तो अभ्यास फक्त माझा झाला म्हणून मी तुम्हाला हे शिकू शकतो एवढंच. तर महत्वाचं म्हणजे या आपल्याला फ्रेजेस समजून घ्यायच्यात. आता बघा, मी ज्या वेळेला तुम्हाला हे एकदा समजेल त्यावेळेला तुम्हाला आता आपोआप समजायला लागेल की ही कुठली फ्रेज आहे. तर आता मी त्याची सगळ्यात पहिल्यांदा वाक्य लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. ऍडजेक्टिव्ह फ्रेज काय, ऍडव्हर्ब फ्रेज काय आणि नाउन फ्रेज काय. बरोबर आहे मित्रांनो, ऍडव्हर्ब हे कुठे असतं हे तुम्हाला माहिती आहे. आपण बघितलंय, आधी सब्जेक्ट, मग वर्ब, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट असतो. त्यामुळे मोस्टली सगळ्या ऍडव्हर्ब फ्रेजेस या नेहमी शेवटी येत असतात. तरी पण ह्याचा अर्थ असा नाही की त्या शेवटीच आल्या पाहिजेत. पेपर सेटर ज्या वेळेला एखादं वाक्य एखाद्या पुस्तकातून देत असतो त्यावेळी लक्षात ठेवा मित्रांनो की जरी ग्रामरचा रूल जरी असा असला की आधी सब्जेक्ट, मग वर्ब, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट, म्हणजेच काय तर ऍडव्हर्ब किंवा ऍडव्हर्ब फ्रेजेस, असा जरी ग्रामरचा नियम असला तरी सुद्धा मित्रांनो लिहित असताना, कळलं का, म्हणजे रिटन इंग्लिश मध्ये म्हणा किंवा स्पोकन इंग्लिश मध्ये म्हणा किंवा जगामध्ये कुठेही, कारण का लँग्वेज ही शेवटी काय आहे, लँग्वेज मीन्स आहे, कम्युनिकेशनचं मीन्स आहे. त्यामुळे कम्युनिकेशन करत असताना मला कशावरती जोर द्यायचा असतो, लिहित असताना मला कशावरती तुमचं लक्ष जास्त वेधून घ्यायचं असतं, त्याला मी नेहमी पहिला प्रेफरन्स देत असतो. मी म्हणजे काय, फक्त मीच नाही, कोणीही बोलणारा, एनी स्पीकर इन द वर्ल्ड, वेन ही वॉन्ट्स टू अट्रॅक्ट द अटेन्शन टू समथिंग, देन ही uses that particular phrase or word initially at the beginning of the sentence. तर तसं असल्यामुळे हे कुठेही जाऊ शकतं हे लक्षात ठेवा. आता आपण काही वाक्य बघू, म्हणजे या वाक्यामध्ये तुम्हाला समजेल की ही कोणती फ्रेज आहे ते. आता मित्रांनो ही काही वाक्य आहेत. या वाक्यामध्ये आता आपण कुठले कुठले त्या फ्रेजेस आहेत त्या बघायच्या आहेत. बघा मी सांगतो त्याच्याकडे फक्त नीट लक्ष द्या, किती सोपं असतं ते सगळं बघेल, समजेल तुम्हाला. बरोबर आहे, एवढं तर तुम्हाला समजतंय की सब्जेक्टच्या ठिकाणी म्हणजे ती नाउन फ्रेज आहे, वर्ब आणि नाउन, कळतंय. आता बघा काय येणार त्याच्यामध्ये,
वॉचिंग फुटबॉल इज एन्जॉयड बाय एव्हरीवन इन द वर्ल्ड. फक्त या प्रश्नाने येणार आहे ना, म्हणजे ही कुठली फ्रेज आहे लगेच समजते. थोडक्यात बघा, हे ओळखणं खूप सोपं असतं. ही झाली नाउन फ्रेज. तेच इन द वर्ल्ड ही काय झाली, ऍडव्हर्ब फ्रेज. आता तेच इकडे बघा, फ्रेज आहे दोन वर्ड आणि अर्थपूर्ण किंवा अर्थपूर्ण असा शब्दसमूह आहे. म्हणजेच काय बघा, सम चिल्ड्रन ऍडजेक्टिव्ह दिसतंय ना अगोदर, दुसरा विचारच करायचा नाही, ऍडजेक्टिव्ह फ्रेजच आहे, दुसरं काहीच नसतं. तेच आता इकडे बघा, ज्या ज्या वेळेला प्रेपोजिशन लागतं त्यावेळेला ती ऍडव्हर्ब फ्रेजच असते अशी ट्रिक सांगितली जाते. पण ही ऍडव्हर्ब फ्रेजच आहे. कारण का, कसे विचारल्यानंतर उत्तर देते. त्यामुळे नेहमी ना शेवटी ना त्याच्याकडे जाऊ नका, तर इकडे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. कळलं? त्यामुळे सम चिल्ड्रन आर नॉट ड्रेस्ड इन अ गुड मॅनर, ह्याचाच अर्थ काय, सम चिल्ड्रन आर नॉट ड्रेस्ड वेल. म्हणजे काही मुलांना चांगल्या पद्धतीनं कपडे घातले जात नाहीत. कसे घातले जात नाहीत, तर चांगल्या पद्धतीनं, म्हणजे ती ऍडव्हर्ब फ्रेजच आहे. तर मित्रांनो, हे एवढं सोपं असतं. फक्त एवढं माहित असलं पाहिजे, बस, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. फक्त काही काही वेळेला कसं गंडावतात ते पण आपण बघूया. आता बघा, इथे प्रेपोजिशन दिसतंय, बरोबर ना. आता बघा इथे ना काय काय आपल्याला बघायचं बघा. इंडियन ओरिजिन माहितीये, इंडियन हे इकडे ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेलं आहे, म्हणजे भारतीय वंशाचे, बरोबर ना. म्हणजे भारतीय वंश ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. आता इकडे बघा, द पीपल ऑफ इंडियन ओरिजिन, मराठीमध्ये भाषांतर करा, लगेच तुम्हाला समजेल. भारतीय वंशाचे लोक. आता बघा, या लोकांना मी तुम्हाला असं सांगितलंय बघा, की कसा आणि किती हे ज्या वेळेला तुम्ही दोन प्रश्न नाउनला ज्या वेळेला विचारता त्यावेळेला तुम्हाला जे मिळतं ते ऍडजेक्टिव्ह असतं. कळतंय का? कसा मुलगा, हुशार मुलगा. कसा मुलगा, ढ मुलगा. किती मुलं, 10 मुलं. कळलं? तर त्याच्यावरनं तुम्हाला हे समजत असतं. कळतंय? तसं बघा, लोक. कळलं? कोणती लोक, कोणती लोक, कोणती, हा पण काय झाला, ऍडजेक्टिव्ह झाला. म्हणून मित्रांनो, हे एवढे साधे साधे सोपे रूल्स जरी लक्ष ठेवले ना तरी फ्रेजेस मध्ये काही अडचण येणार नाही. त्यामुळे आता हा तर ऍडजेक्टिव्ह आहेच क्लॉज, पण आता इथे जे मी सांगितलं की प्रेपोजिशन बरोबर दिसणारा जी काही फ्रेज असते ती नेहमी ऍडव्हर्ब फ्रेज असते, अशी ट्रिक सांगतात. परत ट्रिकला जाऊ नका. परत हे बघा, कळतंय? ज्यावेळेला तुम्ही म्हणता विच पीपल, त्यावेळेला आपण शिकलेलो आहोत की हे काय आहे, नाउनच्या पूर्वी आहे, म्हणजे ते ऍडजेक्टिव्ह आहे. थोडक्यात ही ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. आता तेच हे ऍडव्हर्ब आहे तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना. आता इकडचं बघा, ही फ्रेज कोणती आहे, इन द US इलेक्शन. आता बघा, भारतीय वंशाची लोक ही ऍक्टिव्हली युएसच्या इलेक्शन मध्ये भाग घेत आलेली आहेत. कुठे भाग घेत आलेली आहेत, कुठे, इन द US इलेक्शन. कळतंय? ऍडव्हर्ब फ्रेज झाली. पुढचं बघा, आताच्या एका परीक्षेमध्ये पण असंच काहीतरी दिलं होतं, डेड मॅन करून आणि असं करून काहीतरी पुढे दिलं होतं. परत कुठली फ्रेज आहे, ऍडजेक्टिव्ह आणि हे, म्हणजे ऍडजेक्टिव्ह फ्रेजच आहे ती. म्हणजेच काय, फिशेस हु आर डेड असा त्याचा अर्थ होत असतो. थोडक्यात काय, डेड फिशेस ही ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. परत कसे वाहतात, कळलं? काय आलं बघा, काय अर्थ आहे बघा, फक्त मेलेले मासे प्रवाहाबरोबर वाहतात. कसे वाहतात, प्रवाहाबरोबर. कळतंय? पुढे बघा, रोलिंग स्टोन. रोलिंग स्टोन, रोलिंग म्हणजे घरगणारा दगड. कसा दगड, कळतंय? पार्टिसिपल मध्ये आपण शिकलेलो आहोत हे. त्यामुळे परत ही झाली कुठली बघा, रोलिंग स्टोन. दिसताना ऍडजेक्टिव्ह फ्रेजच आहे. पण जरी अशी असली तरी सुद्धा फसवी कशी असते ती बघा. आपल्याला काय वाटतं बघा, व्हर्ब आणि नाउन. कळतंय बघा मी काय सांगते ते. आपल्याला वाटतंय व्हर्ब आणि नाउन आहे, पण हे जरी व्हर्ब आणि नाउन दिसलं तरी इथे कसा दगड हा प्रश्न विचारा. कसा दगड, कारण का बघा मित्रांनो, मी मुद्दामून परत तुम्हाला सांगतो बघा, क्रियापद आणि नाउन दिसलं की ती नेहमी नाउन फ्रेज असते. असं जरी वाटलं तरी नुसत्या वाटण्यावरती काही जायचं नाही. आपल्याला हे समजलं पाहिजे
इथे कसा फुटबॉल म्हणू शकता का तुम्ही? तर अजिबात म्हणू शकत नाही कसा फुटबॉल. कळलं का? इकडे फुटबॉल वरती ही बघण्याची क्रिया होणार आहे. तेच इकडे जर तुम्ही बघितलं तर रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस, इथे घरंगळण्याची क्रिया दगडावरती होत नसून कसा दगड तर घरंगळत जाणारा असं म्हटल्यानंतर इकडे ऍडजेक्टिव्ह होते. म्हणजे जरी दिसताना हे तुम्हाला जरी असं दिसलं की हे नाऊनच्या ठिकाणी म्हणजे सब्जेक्टच्या ठिकाणी आहे आणि सब्जेक्टच्या ठिकाणी असलं की तो नाऊन असतो त्यामुळे तो नाऊन फ्रेज आहे, असं कितीही वाटलं तरी मित्रांनो लक्ष ठेवा. कळलं का? असं काही वेळेला जर फसवं आलंच, परत सांगितलं मी तुम्हाला, अजूनपर्यंत परीक्षेमध्ये ही कोणती फ्रेज आहे हे ओळखण्यासाठी काहीही आलेलं नाहीये. कळलं? एकच प्रश्न येऊन गेलेला आहे आणि त्या एकाच प्रश्नाचं काय बनलं जातं ते तिथे एका प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेलं होतं. जसं वेअरिंग शूज इज नॉट अलाउड हिअर असं एक वाक्य दिलं होतं बघा. एका प्रश्नपत्रिकेमध्ये असं वाक्य दिलं होतं, वेअरिंग शूज इज नॉट अलाउड हिअर आणि याच्या खाली अशी अंडरलाईन करून दिली होती आणि मग याच्यावरती प्रश्न विचारला होता खाली कुठलं वाक्य बरोबर आहे ते. अर्थात आहे खूप सोपं, म्हणजे यू आर नॉट अलाउड टू वेअर शूज हिअर असं ते दिलं होतं. सांगायचं ते नाहीये. इथे पण दिसताना तुम्हाला काय दिसतंय बघा, हे इथे काय दिसतंय ते बघा. इकडे ह्याची क्रिया ह्याच्यावरती होणार आहे बघा, पण इथे तसं नाहीये. म्हणून म्हटलं की मित्रांनो तुम्हाला आता ही दिलेली आहे, आता ही नाऊन फ्रेज आहे, याच्यामधनं नाऊन क्लॉज तयार होईल नाही होईल तो आपल्याला त्याच्याशी काही देणं नाही, आपल्याला काही वाक्य बनवायची पण नाहीये. तुम्हाला फक्त एवढंच समजलं पाहिजे की ही फ्रेज आहे, नुसतं क्रियापद आणि नाऊन दिसलं की ती नेहमी नाऊनच फ्रेज असते असं धरू नका, कारण काही इथे तसं नाहीये. कळतंय? त्यामुळे तुम्हाला हे समजलं पाहिजे की ही क्रिया ह्याच्यावर होते का. जर नाऊन वरती जर आधी असलेल्या वर्बनी क्रिया होत असेल तर ती नाऊन फ्रेज असते, अन्यथा नाऊनची माहिती देणारा जर असेल तोच वर्ब इथे दिसत असेल, वर्ब आणि नाऊनची जरी जोडी दिसली तरी सुद्धा ही ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. बर, त्याच्यानंतर इन द मंथ ऑफ मे. आता बघा नुसतं ऑफ मे दिलं म्हणजे एवढंच दिलं, समजा मंथ ऑफ मे. बघा परीक्षेत असं देणार नाही, मी तुम्हाला सगळ्या प्रकारे फक्त तयार करतोय. मंथ ऑफ मे म्हणजे मेचा महिना, चाचीचे षष्टी प्रत्यय, पॉझिटिव्ह केस आणि पॉझिटिव्ह ऑफ नी पण दाखवता येते, म्हणजे ती ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे हे ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. कळतंय? पण आता ही पूर्ण दिली तर केव्हा असा अर्थ होतो बघा त्याचा. बघा इन द मंथ ऑफ मे ऍट स्कॉर्चिंग सन म्हणजे मे महिन्यामध्ये. कधी बघा, कधी तर मे महिन्यामध्ये. ऍट स्कॉर्चिंग सन, ऍट स्कॉर्चिंग सन म्हणजे दुपारच्या धगधगत्या उन्हामध्ये. द लेडी वॉज रोमिंग, ती स्त्री विथ इन्फंट इन हर चाइल्ड, तिच्या हातामध्ये हरबक असताना ती काय करत होती तर फिरत होती, भटकत होती. परत कधी आणि कधी बघा इथपर्यंत होतं त्यावेळी ती ऍडजेक्टिव्ह फ्रेज होती. मंथ ऑफ मे, मेचा महिना. कळलं? तोपर्यंत ती ऍडजेक्टिव्ह फ्रेज होती, पण मंथ ऑफ मे पर्यंत ती ऍडजेक्टिव्ह फ्रेज होती. पण ज्या वेळेला इन द मंथ ऑफ मे घेतलं, पूर्ण घेतलं, त्यावेळी ती ऍडवर्ब फ्रेज घेतली. परत परीक्षक काय देईल हे मलाही माहिती नाही, काय काय दिल्यानंतर ते कसं कसं बदली होत जातंय ना, तेवढं फक्त तुम्हाला समजलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. परत ऍट स्कॉर्चिंग सन नुसतं आता बघा इथे एवढंच दिलं फक्त. स्कॉर्चिंग सन रणरणत ऊन. बघा कसं ऊन इथपर्यंत झाली काय बघा, स्कॉर्चिंग सन ऍडजेक्टिव्ह फ्रेज झाली आहे. पण जर हे पूर्ण दिलं तर मात्र ती ऍडवर्ब फ्रेज होती बघा. म्हणून मित्रांनो अंडरलाईन कशाला केली हे नीट समजून घ्यायचं. परत प्रश्नपत्रिकेमध्ये एकदाच येऊन गेलेलं आहे, याच्यानंतर आलेलं नाहीये आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचं वाक्य देऊन त्याच्यामधून कुठला क्लॉज तयार झालेला बरोबर वाक्य आहे ते ओळखा असं दिलं होतं. तुम्हाला ज्या वेळेला हे समजेल, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मराठी समजणं अत्यंत महत्वाचं आहे. पर्टिक्युलरली क्लॉज वरती 2 ते 3 मार्क तरी असतातच प्रत्येक परीक्षेमध्ये.
आणि एकतर कधी क्लॉज ओळखायला येत असतो किंवा कधी सिंपल सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायला येत असतं. आणि ते सिंपलचं कॉम्प्लेक्स बनवत असताना तुम्हाला मराठीमध्ये ते कसं बनवतात हे जर तुम्हाला एकदा समजलं तर मित्रांनो, क्लॉज ओळखणं म्हणजे किस झाडकी पत्ती आहे, किस झाडकी पत्ती. बघा ना, तुम्हाला सोपं आहे. बघा ना, डेड फिशेस म्हणजे काय? मृत मासे. कसे मासे? कसे मासे? नामाला कसा, कशी, कसे किंवा किती प्रश्न विचारला तर ऍडजेक्टिव्ह मिळतं. मग कसे मासे? मेलेले मासे. म्हणजे जे मासे बघा मृत आहेत किंवा मेलेले आहेत. बघा, जो, जी, जे हे मराठीमध्ये संबंधित सर्वनाम आहे. मग ते संबंधित सर्वनाम म्हणजेच इंग्लिश मधलं रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि रिलेटिव्ह प्रोनाउन असलं की जो क्लॉज तयार होतो त्याला रिलेटिव्ह म्हणजेच ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतात. हे एकदा तुम्हाला समजलं, बाकी काही नाहीच त्याच्यामध्ये. म्हणून मी परत तेच तुम्हाला सतत सांगत असतो की मित्रांनो, मराठीला विसरू नका. परत मराठीला विसरू नका म्हणजे मराठी भाषा पण आणि मराठी भाषेचं व्याकरण पण, या दोघांना विसरू नका. शेवटी तुम्हाला संकटातून टाळणारी माय मराठीच आहे. त्या माय मध्ये सुद्धा, माय मराठीमध्ये माय ही आय नसून माय हा इंग्लिश शब्द माय आहे धरलं चला. म्हणजे माझी मराठी आहे ना, तीच मला मागे मिळवून देणार आहे. आणि हे ज्यावेळी तुम्हाला समजेल ना मित्रांनो, त्यावेळी सगळं सोपं होऊन जाईल तुम्हाला. कळलं? म्हणजे मला सांगायचं की जर तुम्हाला मराठी समजलं ना तर तुम्हाला ताबडतोब ऍक्च्युअली त्या मराठी समजणं नाहीच आहे, हे आधी धरून चला. इंग्लिश वाक्यांचा अर्थ समजणं म्हणजेच इंग्रजी समजणं आहे आणि इंग्रजी समजणं म्हणजेच इंग्लिशचं व्याकरण समजलंय. एवढंच मला सांगायचंय. परत बघा, कळलं? नुसतं जर स्कॉर्चिंग सन घेतलं तर काय? रणरणत ऊन असं घेतलं तर मात्र ही ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. कळतंय? म्हणजे जर द सन विच इज स्कॉर्चिंग, कळलं? ऊन जे काय करतंय? धगधगतंय. पण ऍट स्कॉर्चिंग सन हे म्हटल्यानंतर व्हेन कधीनी प्रश्न विचारावा लागतोय आणि कधीनी प्रश्न विचारला तर ते ऍडव्हर्ब फ्रेज. म्हणजे अंडरलाईन कशावरती केलं हे तर माहित असलंच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय समजणार नाही. नाहीतर नाही, इथे ऍडजेक्टिव्ह दिसतंय सर, तुम्हीच आम्हाला सांगितलंय की बाबा ऍडजेक्टिव्ह नाऊनच्या पूर्वी जर ऍडजेक्टिव्ह दिसत असेल तर ते ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. बरोबर आहे ना? पण त्याच्या पुढे इथं काय बघ ना, म्हणजे हे तुम्हाला सगळं समजलं नाही. इथे तुला प्रेपोजिशन दिसते की नाही? मग प्रेपोजिशन दिसल्यानंतर ती ऍडव्हर्ब फ्रेज होतीये का ऍडजेक्टिव्ह फ्रेज होते हे समजलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मराठी समजलं पाहिजे. तर मित्रांनो, अर्थ समजून घ्या. इकडे पण बघा, इन द मंथ ऑफ मे, नुसतं मंथ ऑफ मे ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे, पण इन द मंथ ऑफ मे गेलं झालं ना, ऍडव्हर्ब फ्रेज बनली ती. आता कधी प्रश्नाने उत्तर येते आणि मग तुम्हाला हेच सांगायचंय. कळतंय का? पुढे बघा, द लेडी वॉज रोमिंग. आता इकडे विथ द इन्फंट इन हर हँड. आता बघा मित्रांनो, आता जे मगाशी मी सांगितलं होतं की प्रेपोजिशनच्या नंतर कळलं काय असतं? ऍडव्हर्ब फ्रेज तयार होते. पण आता इथे बघा काय, आणि इथे पण जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट असतो. आणि हा रिमेनिंग पार्ट हा ऍडव्हर्ब किंवा ऍडव्हर्ब फ्रेज असते. आता इथे पण बघा व्हर्ब दिसतोय. आता व्हर्बच्या नंतर इकडे प्रश्न विचारायचा. प्रश्न विथ हे काय? प्रेपोजिशन आहे ना. मग प्रेपोजिशनच्या नंतर असलेलं नेहमी काय ऍडव्हर्बच फ्रेज असते का काय असते? असं काय आहे का? नीट बघितलं तर समजेल. तर बघा इकडे विथ द इन्फंट ह्याचा अर्थ केल्यानंतर ही फ्रेज गेल्यानंतर ही फ्रेज ही पूर्णपणे नाउन फ्रेज होते. बघा, विथ द इन्फंट. कळलं? आणि हर हँड, कळलं का? आता हर हँड घेतलं तर मात्र हे काय होत आहे? ऍडजेक्टिव्ह फ्रेज होते. बघा, नुसतं हर हँड, कारण का चाचीचे प्रत्यय. कळलं? आणि आता विथ द इन्फंट इन हर हँड, पूर्ण हे काय? बघा, रोमिंग विथ द इन्फंट इन हर हँड ही पूर्णपणे आता तुमची नाउन फ्रेज होणार आहे. पूर्ण. कारण का? ती कशी फिरत होती असं नका म्हणू. म्हणजे इथे सांगायचं काय माहितीये का? रोमिंग हे अकर्मक क्रियापद आहे. अकर्मक क्रियापद, बरोबर ना? मग इथे कशी फिरत होती म्हणून जरी म्हटलं असतं तरी आहे काय बघा तिच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे जसं बघा, आय एम टॉकिंग टू हिम असं केल्यानंतर टू हिम हे काय? ऑब्जेक्ट आहे ना. कळतंय ना? तसं इथे विथ द इन्फंट म्हणजे काय? इन्फंट बरोबर. म्हणजे कशी फिरत होती. इथे काय मॅनर बिनर दिसते का तुम्हाला मित्रांनो? काय मी सांगते तेवढं लक्षात घ्या. इथे मॅनर दिसतंय का? कशी फिरत होती म्हणजे विथ हुम असं येणार आहे. कळतंय का मी काय सांगते ते? बघा, विथ हुम असं येणार आहे.
आणि विथ हुम असं जेव्हा येणार आहे त्यावेळी हुम हे काय आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये काय आणि कोणाला हे दोन प्रश्न ज्या वेळेला तुम्ही क्रियापदाला विचारता त्यावेळेला तुम्हाला ऑब्जेक्ट मिळत असतं ऑब्जेक्ट कळतंय मला इथे हे ऑब्जेक्ट आहे काय आहे अजिबात सांगायचं नाही तुम्हाला विथ हुम ही फ्रेज कुठली आहे एवढंच समजलं पाहिजे विथ हुम द लेडी विथ हुम वॉज द लेडी रोमिंग ऍट स्कॉचिंग सन इन द मंथ ऑफ मे विथ हुम आलं की नेहमी तिथे काय असतं नाऊन असतं नाऊन म्हणून हे सगळं समजवण्याच्या मागचं कारण फक्त एवढंच आहे की तुम्हाला फसवताना काय काय फसवू शकेल त्यामुळे ट्रिक वरती नुसतं जाऊ नका नुसत्या प्रेपोजिशन नंतर आलं की ते फक्त ऍडव्हर्बच फ्रेज असली पाहिजे याच्यावरती जाऊ नका शेवटी ना दोन कानांच्या मधलं जे आपल्याला दिलेलं एक महत्वाचं असं जे बुद्धी नावाचं एक जे मोठं उपकरण आहे ना ते वापरायला शिका त्यावेळी तुम्हाला हे समजेल हे काय आहे ते कळते पुढे इथे बघा आता म्हणजे आता समजेल बघा इथे पण काय आहे बघा गर्ल विथ अ लॉंग हेअर अर्थ काय होतो ते बघा लांब केसाची मुलगी कशी मुलगी बघा कशी मुलगी कसा कशी कसे असं ज्या वेळेला नाऊनला विचारलं जातं त्यावेळेला काय मिळतं ऍडजेक्टिव्ह मिळतं ना म्हणजे नुसतं विथ अ लॉंग हेअर विथच्या नंतर विथ व्हॉट असं करणार ना जाऊ दे हे तर समजलं अ गर्ल हु हॅज अ लॉंग हेअर म्हणजे मुलगी जिचे केस लांब आहेत जिचे परत काय आलं संबंधित सर्वनाम संबंधित सर्वनाम म्हणजेच इंग्लिश मधलं रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून म्हटलं मराठी समजलं ना तर इंग्लिश व्हिक्टोरिया राणी येईल माहितीये का तुम्हाला मार्क्स द्यायला फक्त एवढंच लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते मराठी समजून घ्या म्हणजेच इंग्लिश वाक्यांचा अर्थ ज्यावेळेला तुम्हाला समजायला लागेल त्यावेळी तुम्हाला हे अतिशय सोपं होत जाईल कळतंय त्यामुळे ही ऍडजेक्टिव्ह फ्रेज आली आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघा तुम्हाला दिसतंय काय बघा सब्जेक्टच्या ठिकाणी आली मग असू दे ना हे सब्जेक्टच आहे ना मी कुठे काय म्हणतोय इथं नाव फ्रेजच आहे अ गर्ल म्हटल्यानंतर सांगायचं फक्त एवढंच आहे की अ गर्ल हे नाऊन आहे ही पूर्ण पण नाऊनच्या ठिकाणी ऍक्च्युली सब्जेक्टच्या ठिकाणी आलेली म्हणून तुम्ही नाऊन फ्रेज घेताय का तर तसं घ्यायचं नसतं म्हणून या सगळ्यामधनं ऍक्च्युली जे तयार होणारं वाक्य ते काय समजलं पाहिजे मी म्हणतो तेही समजून घेऊ नका मराठी समजलं नावाला प्रश्न विचारायचा कसा कशी कसे आणि किती तर तुम्हाला जे मिळतं ते ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे मग एकदा अर्थ तुम्हाला समजला की लांब केसाची मुलगी कशी आलं ना नामाला विचारते तुम्ही कशी मुलगी कळलं उंच मुलगा कसा मुलगा हुशार मुलगी कशी मुलगी तर लांब केसाची म्हणजे इथे मिळणारी ही ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे म्हणून तुम्हाला ना शिकवताना एवढं शिकताना हेच समजून घ्यायचंय तुम्हाला की ऍक्च्युली जर आपल्याला अर्थ समजला ना तर आपल्याला ह्या ट्रिक्स आहेत आणि ह्यात सगळ्या ट्रिक्स आहेत कारण अर्थ समजला ना लगेच तुमची बुद्धी त्याच्यावरती निर्णय देते पण नाही तर तुम्ही करता का माहिती का नुसतीच वाक्य बघत राहता काय बघून काय मिळणार आहे आता इथे चला ज्याप्रमाणे इथे क्रियापदाच्या नंतर इथे प्रेपोजिशनने सुरुवात केली आणि तरी सुद्धा ही नाउन फ्रेज होती तसंच आता इथे बघा पासच्या नंतर थ्रू द डोअर कोठून गेली हॅड जस्ट पास टू द डोअर कोठून गेली इकडे असं कोठून बिटून काय आहे का गेली कशी फिरत होती का फिरत होती कुठे फिरत होती कधी फिरत होती असं काय मिळतंय का तिकडे नाही मिळते इथे बघा थ्रू द डोअर कळतंय म्हणजे कोठून गेली तर का कसा कधी कुठे किती याच्यामधनं त्याचं उत्तर येत आहे द चिल्ड्रन एन्जॉय बिल्डिंग कॅसल बघा आता बघा बिल्डिंग कॅसल म्हणजे काय किल्ले बांधण्याची क्रिया किल्ल्यावरती होते नक्कीच ही नाउन फ्रेज आहे आणि आहेच बघा ना ही क्रिया ह्याच्यावरती होते ड्युरिंग दिवाळी कधी ऍडव्हर्ब फ्रेज कळलं ऍट द टाइम ऑफ दिवाळी म्हणजेच ड्युरिंग दिवाळी म्हणजेच व्हेन दिवाळी अपियर्स किंवा कम्स कळलं म्हणजे इथे ही तुम्हाला दिसते काय तर ऍडव्हर्ब फ्रेज दिसते कळतंय पुढचं बघा ही होप्स टू विन द मॅच परत बघा हा वर्ब आहे आणि या वर्बच्या नंतर तो कसली आशा करतो काय आशा करतो व्हॉट परत याची क्रिया याच्यावर होणार आहे नाउन फ्रेजच आहे कळतंय बाकी अगेन्स्ट एनी स्ट्रॉंग कंटेस्टंट परत
ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. कळते ना? बस मित्रांनो, एवढं समजलं ना, काही बाकी इंग्लिश मध्ये नाहीये. एक शेवटचं वाक्य देतो म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, he was driving the car very fast. ऍडव्हर्ब लगेच समजतं आपल्याला. टू रीच द स्टेशन ऑन टाइम. आता इथे बघा, टू रीच द स्टेशन. आता इथे पण तुम्हाला क्रियापद दिसते आणि इथे पण नाऊन दिसतंय. परत मी सांगतोय का, त्याच्याकडे नीट लक्ष द्या. आता ही नाऊन फ्रेज आहे का ते बघा. आणि ते कसं ओळखायला लागेल, ज्यावेळी तुम्हाला या वाक्याचा मराठी अर्थ समजेल नाही, तुम्हाला इमिडिएट समजेल ते काय आहे. बघा, ही वॉज ड्रायव्हिंग द कार व्हेरी फास्ट. इथपर्यंत समजलं. आता टू रीच द स्टेशन ऑन टाइम म्हणजे तो अत्यंत जलद गतीने किंवा अत्यंत स्पीडने कार चालवत होता स्टेशनवर वेळेवर पोहोचण्यासाठी. का चालवत होता इथे विचार. का चालवत होता तर टू रीच द स्टेशन. अगदी तुम्ही हे पण या नाही तर अशी आहेच ते ऍडव्हर्ब फ्रेज. म्हणजे ही पूर्ण जरी घेतली तर काय या प्रश्नाने याचं उत्तर येते ना. बघा, तो गाडी इतक्या फास्ट का चालवत होता तर टू रीच द स्टेशन. सांगायचं काय बघा, काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला हे समजतंय की हे ऍडव्हर्ब फ्रेज आहे. आता बघा, इथे फक्त मी थोडासा चेंज करतो आणि आता फ्रेज कशी बदलते ती पण बघा. टू ऍडमिट हर. परत इथे कार का धावता तर ऍडमिट होण्यासाठीच. बरोबर ना? का नाही चालू ना प्रश्न. आता मी बदल करतो आणि आता तुम्हाला समजेल काय होते ते बघा. आता बघा, तीच फ्रेज आहे. आता बघा, तीच फ्रेज इथे बदलली आणि इथे मात्र आता ती नाऊन झालेली आहे. आता बघा, ऍडमिट होण्याची क्रिया ज्याच्यावर होतीये, इथे पण ऍडमिट होण्याची क्रिया याच्यावरतीच होतीये. मग आता एवढ्या ह्याच्यावरती जर तुम्ही बघत बसला की नाऊन फ्रेज आहे तर मित्रांनो तुम्ही चुकता. म्हणून मी सतत सांगतो, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच काय, शब्दांच्या जाती कशा ओळखायच्या असतात तर शब्द वाक्यामध्ये ज्या प्रकारे कार्य करतो, बरोबर आहे, त्याचं फंक्शन काय आहे वाक्यामध्ये, हे ज्यावेळी तुम्हाला समजतं त्याच वेळेला तुम्हाला समजतं की ते ऍडजेक्टिव्ह आहे का नाऊन आहे का प्रोनाऊन आहे का वर्ब आहे का अजून काय आहे ते. म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच हा कशावरून ओळखला जातो तर वाक्यामध्ये त्या शब्दाची जागा, त्याचं कार्य काय आहे त्या कार्यावरून ओळखलं जातं पार्ट्स ऑफ स्पीच. हेच नेमकं मला तुम्हाला सांगायचंय फ्रेजच्या बाबतीत पण आहे. नाही तर नुसतंच डोक्यामध्ये धरून ठेवलं काय नाही, व्हर्बच्या नंतर जर तुम्हाला नाऊन दिसलं तर ते झालं नाऊन फ्रेज, असं नसतं. परत त्याची ही जागा महत्वाची असते हे लक्षात ठेवा. आणि नुसती जागा नाही तर ते कार्य काय करतंय हे पण समजलं पाहिजे. हे एकदा समजलं ना तर तुम्हाला समजेल की इकडे गाडी का फास्ट चालवत होता तर तिला ऍडमिट करण्यासाठी. कळलं? नुसतं टू ऍडमिट हे इन्फिनिटिव्ह आहे आणि सगळं इन्फिनिटिव्ह हे व्हर्बल नाऊनच असतं. पण इथे हे व्हर्बल नाऊन जरी असलं आणि इथे दिसताना ही क्रिया जरी हिच्यावरती होत असली तरी वाक्यामध्ये ही फ्रेज ऍडव्हर्ब फ्रेजचं काम करतेय. त्यामुळे मित्रांनो खास करून लक्षात ठेवा, सुदैवाने अजूनपर्यंत एमपीएससी मध्ये असे प्रश्न आलेले नाहीयेत आणि ते कदाचित येणार पण नाहीत. पण जे सोपं आहे ना तिथे मार्क्स घालवू नका, मला एवढंच फक्त सांगायचंय. कळतंय? शेवटी सगळ्यात महत्वाचं काय आहे, त्याची जागा काय आणि त्याचं फंक्शन काय आहे. मग ते नाऊन दिसताना नाऊन जर दिसला ते फंक्शन काय करतोय याच्यावरूनच ते शेवटी ठरवायचं असतं. त्यामुळे इथे मात्र तीच फ्रेज इकडे नाऊन फ्रेज होते. मग इकडे बघा हे ऍडव्हर्ब आहे, ही ऍडव्हर्ब फ्रेज आहे. कुठे ऍडमिट करायचं कळलं? इथे
ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. म्हणजे एकाच वाक्यामध्ये इथे तुम्हाला नाउन फ्रेज पण दिसते, इकडे ऍडव्हर्ब फ्रेज पण दिसते आणि इकडे ऍडजेक्टिव्ह फ्रेज पण दिसते. तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की वाक्यामध्ये काहीही कुठेही असू शकतं. कळलं का? ऍडजेक्टिव्ह फ्रेजची जागा शेवटी पण असू शकते, ऍडजेक्टिव्ह फ्रेजची जागा इथं पण असू शकते. त्याच्यावरती जायचंच नाहीये. आपल्याला समजलं फक्त एवढंच पाहिजे की ते नेमकं कार्य काय करतंय आणि ते कार्य करण्यासाठी तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे ते फक्त नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये नेहमी ऍडजेक्टिव्ह हे असतंच, पण ऍडजेक्टिव्ह पण समजलं पाहिजे ना शेवटी. त्यामुळे ते समजून घ्या एवढं तुम्हाला फक्त सांगायचंय. तर अशा प्रकारे या फ्रेजेस होतात. त्या फ्रेजेसवरनं ते क्लॉज बनत असतात आणि ते क्लॉज बनतात. अर्थात प्रत्येक फ्रेज पासून प्रत्येक क्लॉज बनतो असंही काहीही नसतं. तरी पण जनरली ज्या वेळेला एखादी फ्रेज दिलेली असते परीक्षेमध्ये त्यावेळी तुम्हाला त्याचा क्लॉज बनवायला ज्यावेळी सांगितलं जातो त्यावेळेला तिकडे 4 पर्याय जे दिले असतात त्या पर्यायामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की ह्याचा नेमका अर्थ कुठे प्रगट झालेला आहे. आणि एवढं जर मित्रांनो तुम्हाला समजलं ना काही अवघड नाही याच्यामध्ये. कळलं? तर अशा प्रकारे फ्रेजेस हे प्रकरण आपलं संपलं.